नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामध्ये हा उपवास कधी धरायचा आहे, हा उपवास कधी सोडायचा आहे, उपवासाला काय काय खायचं आहे, उपवास सोडताना कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत किंवा उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा। जर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करून हा उपवास केला तर तुम्हाला सुद्धा या मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासाचे या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे, म्हणजे आपण त्या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी विशेष करून भगवान शिवशंकरांची पूजा आराधना करत असतो, तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा केली जाते। तर मार्गशीर्ष महिन्यातील हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावं, त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं। अनेक सुहासिनी स्त्रिया हे गुरुवारचं व्रत करत असतात, पण हे व्रत कोणीही करू शकतं। कोणतीही सवाष्ण स्त्री, कन्या, पुरुष हे व्रत करू शकतात। व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने व मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करायचा असतो। तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत। शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे, तेव्हा आपण व्रताचे उद्यापन करायचे आहे आणि 4ही गुरुवारी आपल्याला हा उपवास करायचा आहे। तर हा गुरुवारचा उपवास घरातील सगळ्यांनी करायचा का? तर असं काही नाही। जे लोक हे व्रत करणार आहेत तर त्यांनी शक्यतो उपवास करावा, किंवा मग इतर कोणाचीही घरातील व्यक्तीची उपवास करण्याची इच्छा असेल तर त्यांनी देखील करू शकता, किंवा मग घरातील कोण्या एका व्यक्तीने जरी हा उपवास केला तरी सुद्धा चालू शकतो। तर हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो। म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आणि आरती, नैवेद्य वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही हा उपवास सोडू शकता। तर हा गुरुवारचा उपवास निर्जळी वगैरे करण्याची काहीही गरज नाही। तर अनेक जण म्हणतात की या उपवासाला फळे आणि दूध हेच तुम्ही घेऊ शकता, पण खरंच जर तुम्हाला फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघणार असेल तर तुम्ही अवश्य हा उपवास करू शकता। शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे, पण शक्यतो कोणीतरी सांगते की हा उपवास निर्जळी करायचा आहे, फळे आणि दुधावर करायचा आहे, म्हणून आपण हा उपवास करू नये। आपल्याला खरं तर खूप भूक लागलेली आहे आणि आपण तसंच जर दिवसभर बसायचं तर तसा उपवास करण्याला खरं तर काहीही अर्थ नाही। शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे। आपण मनातून ही पूजा, हा उपवास किती करतोय ते महत्त्वाचं आहे। आपण ही पूजा, हे व्रत किती श्रद्धेने आणि किती मनापासून करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। त्यातल्या त्यात या महिन्यामध्ये बघा थंडीचे दिवस असतात, त्यामुळे आपल्याला खरं तर खूप जास्त भूक लागते, तेव्हा आपण तसंच बसण्यापेक्षा फराळसुद्धा करू शकतो। म्हणजे तुम्ही उपवासाच्या दिवशी गुरुवारी सकाळी दूध, फळे घेऊ शकता आणि दुपारच्या दरम्यान मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊ शकता। तर या उपवासाला आमच्याकडे सुद्धा साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते, तर आम्ही स्वतःसुद्धा फळ आणि दुधावर हा उपवास करत नाही। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा, किंवा मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीसुद्धा चालेल, किंवा मग तुम्हाला पोटभरीचं खायचंच नसेल तर त्यांनी मग राजगिऱ्याचे लाडू, फळं, उकडलेले रताळे, खजूर, सुकामेवा असे पदार्थ जरी खाल्ले तरीसुद्धा चालतील। तर हा उपवास आपण शरीराने करत असतो। खरं तर लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो तर त्या दिवशी आपण मनाने निर्मळ असणं जास्त गरजेचं आहे। म्हणजे या दिवशी आपण कोणाबद्दल वाईट बोलू नये, आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ नयेत, घरात वादविवाद करू नयेत, भांडणतंटे करू नयेत, शिवाशाप कोणाला देऊ नये। उलट या दिवशी आपलं आचरण शुद्ध, चांगलं, निर्मळ असणं गरजेचं आहे, तेव्हा आपला उपवास खऱ्या अर्थाने सफल ठरेल। तर हे झालं उपवासाला काय काय खायचं, काय काय करायचं त्याबद्दल। यानंतर आता आपण पाहूया उपवास कधी सोडायचा, कसा सोडायचा। तर काही जण पूजा ही सकाळी मांडतात तर काही जण संध्याकाळी ही पूजा मांडतात। हा ज्याच्या त्याच्या सवडीनुसारचा प्रश्न आहे, पण शक्य झालं तर ही पूजा सकाळी लवकरात लवकर मांडावी, आणि काही जणांना काही कारणास्तव शक्य नसेल तर त्यांनी सायंकाळी जरी ही पूजा मांडली तरीही काही हरकत नाही, कारण तिन्ही सांजेला सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते, ती वेळसुद्धा उत्तम आहे। तर सायंकाळ झाल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा आपण देवीजवळ दिवा लावायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, लक्ष्मीची पूजा करायची आहे, आरती करायची आहे, कथा वाचायची आहे आणि त्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवायचा आहे।
तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे सात्विकच जेवण आपल्याला या दिवशी बनवायचं आहे। लक्षात ठेवा, या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही। शक्य झालं तर हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका, खाऊ नका। अंडी, मटण, मासे हे संपूर्ण आपल्याला या महिन्यामध्ये वर्ज्य करायचं आहे। बरेच जण या महिन्यामध्ये हा संपूर्ण महिना मांसाहार करत नाहीत। ज्यांना हे शक्यच नसेल तर त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मांसाहार करू शकता, पण बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत याचं सेवन म्हणजे मांसाहार तुम्ही करू नका। कारण ज्यांना महिनाभर पाळणं शक्यच होत नसेल त्यांनी बुधवारी दुपारपासून शुक्रवारी आपली उत्तर पूजा होईपर्यंत तरी मांसाहार करू नका। तर अनेक जण या संपूर्ण महिन्यामध्ये कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता। शक्यतो नैवेद्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही, पण कांदा लसूण महिनाभर नाही पाळला तरी चालेल। मात्र गुरुवारी आपण जो रात्री देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी जेवण बनवतो तर ते आपण सात्विक जेवण बनवतो। शक्यतो त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका, कारण सात्विक भोजनाचा आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। शक्यतो या नैवेद्यामध्ये सात्विक जेवण असावं, म्हणजेच वरण भात, पोळी, एखादी पालेभाजी, त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ आपण या नैवेद्यामध्ये दाखवायचा आहे। त्यामुळे एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही नक्कीच या दिवशी बनवू शकता। तर त्यामध्ये तुम्ही शक्य झालं तर एखादी खीर बनवू शकता, कारण माता लक्ष्मीला खीर ही जास्त प्रिय आहे। त्यामध्ये मग तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता, रव्याची खीर, तांदळाची खीर, जशी तुम्हाला आवडते तर ती खीर तुम्ही या दिवशी बनवली तरी सुद्धा चालेल। किंवा मग काही कारणास्तव ज्यांना काही कोणताच गोडाचा पदार्थ बनवायला जमलाच नाही तर त्यांनी दूध साखर ठेवली तरी सुद्धा चालेल, म्हणजेच माता लक्ष्मीला दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा अतिप्रिय आहे। म्हणजेच आपण या दिवशी सात्विक जेवण बनवायचं आहे, तर त्यामध्ये वरण भात, पोळी भाजी, एखादा गोडाचा पदार्थ, त्यासोबतच तुम्ही अजून काही बनवू शकता, भजी, पापड, एखादी वडी किंवा कोथिंबीर वडी, अळू वडी। तुम्हाला जसे पदार्थ बनवायचे असतील तेवढे पदार्थ तुम्ही या दिवशी नक्कीच बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य आपल्याला या दिवशी देवीला रात्री दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे। म्हणजे आपण उपवास सोडताना कोणत्याही तामसिक पदार्थांचे सेवन न करता असा सात्विक आहार घेऊनच उपवास सोडला तर या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल। त्यामुळे तुम्ही सात्विकच अन्न घेऊन या दिवशी उपवास सोडायचा आहे। शक्य झालं तर या जेवणामध्ये तुम्ही कडधान्य बनवू नका, म्हणजे चालत नाही असं नाही, पण कडधान्य पचायला जड असतात आणि रात्रीच्या वेळी ती जास्त खाल्ली जात नाहीत, कारण दिवसभर आपला उपवास असतो। त्यामुळे रिकाम्या पोटी असे जड पदार्थ खाणं आपल्या शरीराला चांगलं नाही। त्यामुळे तुम्ही आपलं साधं जेवण बनवा आणि त्यानेच आपला असं सात्विक जेवण बनवूनच तुम्ही तुमचा उपवास या दिवशी सोडायचा आहे। तसेच एखाद्या स्त्रीला एखाद्या गुरुवारी अडचण आली तर त्यांनी उपवास मात्र स्वतः करावा आणि पूजा आरती ही दुसऱ्याकडून करून घेतली तरी देखील चालेल, किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने केली तरी सुद्धा चालेल। मात्र व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। अजूनही काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।